जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC पोलीस भरती गुरु या आपल्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप माहितीपूर्ण ठरणार आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूयात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण आपल्या MPSC पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अंतर्गत राज्य श्रेणीतील सर्वात स्वच्छ राज्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अंतर्गत राज्य श्रेणीतील सर्वात स्वच्छ राज्य पुरस्कार महाराष्ट्र या राज्याला प्रदान करण्यात आला आहे। अलीकडे कोणत्या राज्यातील हनुमानगडी लाडूंना GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर आताच उत्तर प्रदेश या राज्यातील हनुमानगडी लाडूंना GI टॅग प्रदान करण्यात आला आहे। नुकतीच भारतीय सैन्यासाठी उग्राम क्रूर असॉल्ट रायफल कोणी लॉन्च केली आहे? तर आताच भारतीय सैन्यासाठी उग्राम क्रूर असॉल्ट रायफल DRDO ने लॉन्च केली आहे। स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अंतर्गत कोणत्या शहराला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार देण्यात आला आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अंतर्गत इंदूर व सुरत या दोन शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला आहे। 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 देशातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? तर 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 नाशिक या शहरामध्ये आयोजित करण्यात आला आहे। इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILOच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2024 मध्ये जागतिक बेरोजगारीचा दर किती टक्के असेल असा अंदाज आहे? तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILOच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2024 मध्ये जागतिक बेरोजगारीचा दर 5.2% असेल असा अंदाज आहे। कोणत्या राज्य सरकारने अयोध्या यात्रेसाठी रामलल्ला दर्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर छत्तीसगड या राज्य सरकारने अयोध्या यात्रेसाठी रामलल्ला दर्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नुकतेच कोणत्या राज्यातील लांजिया सौरा पेंटिंगला GI टॅग देण्यात आला? तर आताच उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यातील लांजिया सौरा पेंटिंगला GI टॅग देण्यात आला आहे। 10 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या 10व्या व्हायब्रेट गुजरात ग्लोबल समिटची थीम काय आहे? तर 10 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या 10व्या व्हायब्रेट गुजरात ग्लोबल समिटची थीम गेटवे टू द फ्युचर ही आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 2024 मधील जागतिक वारसा परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 2024 मधील जागतिक वारसा परिषदेचे आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे। नुकतेच DRDO ने लॉन्च केलेल्या पूर्णपणे स्वदेशी असॉल्ट रायफलचे नाव काय आहे? तर आत्ताच DRDO ने लॉन्च केलेल्या पूर्णपणे स्वदेशी असॉल्ट रायफलचे नाव उग्रम हे आहे।
फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर फ्रान्स या देशाचे नवीन पंतप्रधान गॅब्रिएल अटल हे बनलेले आहेत. 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून ऋत्विक रंजना पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच चालू घडामोडी होत्या. लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.